म्हणे तुम्ही उद्या येईल उद्या येईल कारण आता टाइम संपला म्हणे तयार रे चला आता करू बोला. संगोळगी येते गेल्या 4 वर्षापासूनही असंच चालू आहे. याच्यावर वारंवार या नदीकाठच्या लोकांना त्रास होत आहे. तरी या प्रशासनाने अद्यापपर्यंतही अजून आलेलं नाहीये. 2-3 दिवसापासून हे पाणी इथं वाहत चाललेलं आहे. हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. पपईची नुकसान झालेली आहे. आणि माझं एवढंच विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांना की जास्तीत जास्त या लोकांना अर्थसहाय्य मिळावं. तुटपुंजा अर्थसहाय्य मिळाल्यावर यांचं ते पेरणीचा खर्चही निघणार नाहीये. तरी जास्तीत जास्त मिळावे अशी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो. किती एकर ऊसाचं पीक वाहून गेलं? 2 एकर. इकडचं 2 एकर आहे, इकडचं 10 एकर शेती आहे. टोटल एवढा ऊस वाहून गेलेला आहे. आणि तुम्हाला दिसते तसं हे लेवल करण्यासाठी जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये खर्च आहे. आणि प्लस आता ऊस तर वाहून गेलेला आहे. शेतकरी राजाला 5 वर्षाला 4 वर्षाला जर अशीच जर त्याला सामना करावा लागत असेल तर तो कसा जगेल याची आम्हाला खंत वाटते.